नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझं चॅनल फॅमिली वाईब्स 14 वर. माझं नाव अमित राजपुरे आणि हे माझे काका. नमस्कार मंडळी, मी दयानंद. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की मला काही अनुभव शेअर करायचे होते तुमच्यासोबत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि थँक्यू पण बोलायचं होतं की तुम्ही माझा व्हिडिओ स्वामी समर्थांचा तुम्ही बनवली भूमिका केली आहे, ती भूमिकेला तुम्ही पसंती दिली आहे आणि त्याला भरभरून प्रेम केलं आणि लाईक केलेत, मेसेज केलेत तुम्ही. थँक्यू, त्यासाठी खूप खूप आभार. असंच प्रेम करत राहा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि त्यातल्या त्यात मला अनुभव असा आहे की आमच्याच टीममधले यूट्यूब फॅमिलीमधले अक्षता राजपुरे, तिनेच मला सगळ्यात पहिलं कमेंट केलेलं. जेव्हा मी गेटअप घेतलेलं त्या टायमाला तिने एकच वाक्य बोललेले व्हिडिओ बघितल्यावरती की अरे मोहन जोशी सरांसारखं दिसतोस. ते मला खूप आवडलं आणि ते मला खूप म्हणजे असं वाटलं की मी काहीतरी करतोय, म्हणजे मी गेटअप केलं त्याचं काहीतरी चीज झाली मला. त्यासाठी थँक्यू अक्षता मॅडम साहेबांना. दुसरा अनुभव असा झाला की माझा मित्र सहकार्य माझाच आहे पण वयाने लहान आहे, अक्षय म्हणून. त्यांनी कसं केलं, मी जसं कामावर गेलो तसं मला बघितलं आणि लगेच धावत आला आणि बोलतो, दादा पाया पडतो. मला काय रे? बोलतो, अरे तुम्ही स्वामी समर्थाची भूमिका केलीत ना, त्यासाठी मला तुम्ही स्वामी दिसला. तो अनुभव मला खूप म्हणजे भारावून गेला. मी त्याला मिठी मारली, बोलतो थँक्यू. माझ्या सहकारी अजून एक दीपक म्हणून, त्यांनी माझं कामाचं कौतुक तर केलंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आमची एडिटिंग त्यांना खूप आवडली. बोले एडिटिंग खूप सुंदर केली तुम्ही. आणि मी त्यांना सांगितलं की माझा पुतण्या अमित हा एडिटिंग एकदम उत्तमरित्या करतो. आजपर्यंत मी एडिटिंग असं बघितलं नाही आणि जे केलं आहे खूप कौतुकास्पद आहे. त्यांचं काम खूप सुंदर केलं आहे त्यांनी. तिसरा अनुभव असा आहे की मी जस्ट कामावर चाललेलो आणि माझाच व्हिडिओ समोरची व्यक्ती बघते, माझं सहकार्य, आणि मी बघितलं. मी बोलो, तो तेवढंच बोलला की अरे हे इंदुलकर महाराज कोणाबरोबर व्हिडिओ बनवतात. मी बघितलं इंदुलकर महाराज कोणाबरोबर व्हिडिओ बनवतात. बघितलं का हा व्हिडिओ माझा आहे. मी बोला, अरे मित्रा हा व्हिडिओ माझा आहे, तो व्यक्ती मी आहे. बोलतो नाही रे बाबा तू नाही आहे, ते इंदुलकर महाराज आहे. मग त्यांनी 2-3 वेळा जेव्हा बघितलं तर तेव्हा त्याला जाऊन विश्वास बसला, अरे हा आता तू आहेस. म्हणजे त्यांनी एवढं कौतुक केलं. बोलतो एवढं छान काम केलंस तू. मला इंदुलकर महाराज वाटलं. म्हणजे विचार कर, खूप गेटअप तुझं खूप छान होतं. त्याला पण थँक्यू. आणखी एक मित्र भेटला माझा, सनी म्हणून. तो बोलला, अरे व्हिडिओ तुमचा खूप सुंदर होता. तो नुसता व्हिडिओ नव्हता, तो एक तुम्ही काय म्हणतात त्याला, मोटिवेशन व्हिडिओ होता. लोक त्याच्याने काहीतरी शिकतील असं काहीतरी होतं त्याच्यात. बोलतो खूप सुंदर व्हिडिओ बनवतात आणि मी त्याला पण थँक्यू बोलतो. अक्षय म्हणून आहे, माझा कलिकच आहे, त्यांनी पण कौतुक केलं व्हिडिओचं. मला दादा बोलतो. तो बोला, दादा भूमिका तुझी खूप सुंदर होती आणि खूप छान केलंस. असं तू अजून असेच काहीतरी व्हिडिओ बनवत जा, आम्हाला आवडेल बघायला. मी त्याला पण थँक्यू बोलतो. आणि एक प्रकाश म्हणून मित्र आहे, त्यांनी पण मला व्हॉट्सअपला मेसेज केला, व्हिडिओ बघितला, बोला नाईस, एकदम छान, तू छान भूमिका केली आहेस. त्यासाठी त्याचं पण थँक्यू. हेच अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, त्यामुळे हा व्हिडिओ बनवायचा हेतू होता माझा. तुम्ही यापुढे आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि बघितलेल्या व्हिडिओना तुम्ही लाईक आणि कमेंट केलेत आणि सबस्क्राईब केलं आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यापुढे चांगले आम्ही व्हिडिओ बनवणार, ते पण बघा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तर स्वामींच्या रीलला खूप जास्त व्ह्यूज आले, 50 लाखपेक्षाही जास्त व्ह्यूज आले. तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर माझ्यासाठी फक्त हे व्ह्यूज नाही तर हा स्वामींचा आशीर्वाद आहे. तर ज्यांनी पण या रील्सला लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केलं, त्या प्रत्येक आई वडिलांना, त्या प्रत्येक भावांना, त्या प्रत्येक ताईला माझं मनापासून धन्यवाद. आणि सोबत मला हे पण सांगायचं होतं की मला खूप लोकांकडून मेसेजेस आणि कॉल्स आले आणि हे सांगण्यात आलं की स्वामी समर्थांचं जे मेसेज बनवला, जे रील्स बनवले, ते अजून असे रील्स बनवू. तर मी नक्कीच माझ्या चॅनलवर हे रील्स बनवेल. तर माझ्यासोबत हात जोडून बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोटी निवास श्री स्वामी समर्थ महाराज की जय.